श्री सत्यसाई विजय ग्रंथ. रचयिता श्रीमती शुभदा शिवडेकर. वाचक मनीषा. ओम श्री साईराम. अध्याय 2. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुळदेवतायै नमः. श्री सत्यसाईश्वराय नमः. हे सर्व साक्षी सर्वेश्वरा, नीलकंठ गंगाधरा, महाकाल त्र्यंबकेश्वरा, श्री ओंकार पावमशी. व्हावया भक्तांचा उद्धार मिळावा, त्यांना आनंद निरंतर. यास्तव ईश्वर घेती अवतार, धरोनी मानव शरीरासी. सतयुगात शंकराने दिला होता वर भारद्वाज ऋषींना. कलियुगात 3 वेळा अवतार घेईन तुझ्या गोत्रात. शंकर रूपा प्रथम अवतार महाराष्ट्र राज्यात. पाथरी नामे ग्रामात घेतला अवतार शिर्डी साईने. शिवशक्ती रूपा दुसरा अवतार आंध्र प्रदेशात अनंतपूर जिल्ह्यात पुट्टपुर्ती नामे ग्रामात घेतला अवतार श्री सत्यसाई बाबांनी. शक्ती रूपा तिसरा अवतार कर्नाटक राज्यात मंड्या जिल्ह्यात गुणपर्ती नामे ग्रामात घेणारा अवतार प्रेमसाई. पथरी नामे ग्रामात गंगा भवाद्य नामे वैदिक ब्राह्मण धर्मपत्नी देवगिरी अम्माबरोबर निवास करी. होते दोघे शिवभक्त. यमनियमांचे करीती पालन, करीती अतिथी सत्कार. नव्हते संतान सुख त्यांना. एके दिनी रात्रीच्या समयी शंकर पार्वती आले त्यांच्या घरी. अतिथीच्या रूपात केला तिने अतिथी सत्कार. मिळाले तिला सेवेचे फळ. प्रसन्न होऊनी दिला वर पुत्रप्राप्तीचा. झाले देवगिरीला प्रथम शंकर पार्वतीचे दर्शन. गंगा भवाद्यांना लागली आस देवदर्शनाची. गेले गंगा भवाद्य अरण्यवासा. होती गर्भवती देवगिरी अम्मा. पतिव्रता गेली मागोमाग पतीच्या. जंगलात अवतार घेतला शिर्डी साईने. पुत्राला कपड्यात गुंडाळवणी ठेवी आले एका झाडाखाली. देवगिरी अम्मा पती सवे निघाली. देवदर्शनाच्या इच्छेने दोघे शंकर पार्वतीचे परमभक्त. दाम्पत्तीला लाभले पुत्ररत्न. तयांचे महद्भाग्य. शंकर पार्वतीच्या कृपेने 28 सप्टेंबर सन 1835 अश्विन शुद्ध प्रतिपदेचा दिवस असे नवरात्राचा शुभारंभ घेतला अवतार शिर्डी साईंनी. तिन्ही जगाचा पालक, ज्याच्या भ्रूकटाक्षाने लोक बनतात बिघडतात क्षणात. आम्ही कोण पालन करणार त्यांचे. भूतला वर येण्याचा प्रकार होता त्यांचा वेगळाच. झाडाखाली अरण्यात एकटेच शिशूच्या रूपात होते ते. गेले एका सुफी फकीराचे लक्ष. घेतले त्याने शिशूला प्रेमाने जवळ. आले आनंदाश्रू डोळ्यात निस्संतान फकीराच्या. फकीराने बालसाईला घरी नेले. पत्नीने संगोपन केले प्रेमाने. त्यांना पुत्ररत्न नव्हते. जणू दैवी प्रसाद मिळाला त्यांना. चंद्रकलेप्रमाणे वाढू लागले. बाललीला करू लागले. वयाबरोबर त्यांच्या वाढू लागला खोडकरपणा. मंदिरी जाऊन म्हणे अल्ला मालिक. मस्जिदी बोले शिव अल्ला. राम भगवान कोण न कळे याचे रहस्य. हा तर सर्व धर्म समन्वय त्यांचा. साईबाबांचे गुरु गोपाळराव होते व्यंकटेशाचे भक्त. म्हणून म्हणती सर्व वैकुंसा त्यांना. 4 वर्षे फकीराने केला सांभाळ. नंतर आले वैकुंसाच्या आश्रमात. 12 वर्षानंतर आश्रम पण सोडला. आले चांद पटेल बरोबर शिर्डीला सन 1858 मध्ये. केल्या लीला 60 वर्षे. घेतली समाधी सन 1918 मध्ये. जाण्यापूर्वी काही भक्तांना सांगितले येईन मी पुन्हा 8 वर्षानंतरी. सन 1917 मध्ये अब्दुल बाबासी साई म्हणे घडेल अंत्यसमयी दर्शन माझे. मी येईन 8 वर्षानंतर. शिर्डी साई सांगे गौरीसी. येईन मी 8 वर्षानंतरी. आंध्र प्रदेशी येऊन या सेवा करी. दोन्ही अवतारांचे घेतले हो दर्शन तिने. अनंतपूर जिल्हा आंध्र प्रदेशी. ग्राम असे छोटेसे पुट्टपुर्ती. रत्नाकर राजवंश निवास करी. होती वेकाधूत गुरूंची कृपा. कोंडम राजू गृहस्वामी. राजू कुटुंब नाट्यकलाप्रेमी. कथा कीर्तने करीती. घरी होती वाद्ये त्यांच्या. अनंत ब्रह्मांड जयाचे उदरी. इच्छा मात्रे लय सृजन करी.
तो परमात्मा साई मुरारी. गर्भवास भोगितो होती स्नुषा कोंडमची. ईश्वराम्मा गर्भवती. रात्रीच्या समयी घरी वाद्यांचा ध्वनी. सर्वांना वाटे आश्चर्य. येई विणेचा टनत्कार. देई कुणी मृदंगावरी थाप. स्वरवादिनी करी साथ. स्वागत गर्भस्थ शिशूचे. नवमास होता पूर्ण. ईश्वराम्मा प्रसवली पुत्ररत्न. पेदवे कप्पा बहु हर्षित. संस्कार केले यथाविधी. 23 नोव्हेंबर सन 1926 चा मंगलमय उषक काल. घेतला पुन्हा अवतार. सत्यनारायण प्रसादे झाला जन्म. नाव ठेविले सत्यनारायण. जगाचा करण्या उद्धार. करीत होते तपश्चर्या. महर्षी अरविंद. घेण्याचा अवतार भूतलावर. करी ईश प्रार्थना. तपश्चर्या केली समाप्त. राहू लागले एकांतवासात. समजले त्यांना ध्यानात. अवतार घेतला साई कृष्णाने. जन्म झाला पुट्टपुर्तीसी. मंदिरी घंट्या निनादती. प्रतिध्वनीत झाला ओंकार ध्वनी. शेषशाही सत्याचे स्वागता. स्वागतम बाबा सुस्वागतम बाबा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम बाबा. प्रशांती निलया बाबा. परतीपुरी बाबा. स्वागतम सुस्वागतम शरणागतम साई. अक्षय नाम संवत्सरी. आपस्तंभ सूत्र अन भारद्वाज गोत्री. झाला अवतारित बलसाई. उद्धार करण्या जगाचा. कार्तिक मासाची संकष्टी चतुर्थी. संकटांना दूर करणारी. दुर्गुणांवर विजयाची तिथी. नक्षत्र होते आद्रा. जन्म झाला परी न करी रुदना. करी माता पिता चिंतना. घेई माता हळुवारपणे चिमटा. स्मित झळके मुखावरी. जणू बोले बालसत्या. आलो मी आनंद देण्या. न की तुम्हा रडविण्या. भक्तांचा आनंद हेच भोजन सत्यसाईचे. जन्मले श्रीकृष्ण कारागृही. प्रभू येशू तबेली. होती साईंची शीर्ण झोपडी. उभारिले जन्म स्थायी शिवमंदिर. नातवाचा झाला जन्म. कोंडम आजोबांच्या मनी अत्यानंद. साखर वाटती दारोदार. उजळले भाग्य परतीचे. नवजात शिशूला बघण्या आल्या होत्या स्त्रिया. पाहुनी सुंदर शिशूला. करीती नखशिखांत वर्णन शिशूचे. रंग शिशूचा लाल सिंदुरी. हात पाय स्वर्णापरी. शंखचक्र तळपायावरी. छातीवर मस्या श्री वत्सलांचन जसा. सुंदर कुरळे केस. चाफेकळी नासिका कोमल. डाळिंबा समान ओठ लाल. तेजस्वी निळे डोळे. डाव्या गालावरी तीळ. लावले काजळ न लागो दृष्ट. दिसे सौंदर्याचा राजकुमार. स्मित झळके गालावरी. घेई प्रेमाने आई मांडीवरी. सत्यम कुंकवाला स्पर्श करी. कुंकू तसेच राही. प्रेमाचे प्रतीक लाल रंग. मखमल जसे नरम अन. काळे कुरळे केस. मुकुटाप्रमाणे सुशोभित. मनमोहित करणारे. झाले नवागताचे संपूर्ण वर्णन. अन केले देवतांनी स्वागत. वाटे आले साई कृष्ण. कृपा कराया अवनीवरी. इति परतीतनया विरचित श्री सत्यसाई विजय नामे ग्रंथ. ऐकोत सदा प्रेमळ भक्त. निष्ठा ठेवून्या ग्रंथावरी. इति जन्म निरूपणं नाम द्वितीयोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. श्री साईश्वरार्पणमस्तु.